नमस्कार मित्रांनो, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुती एकत्र लढणार की स्वबळावर याचे चित्र अजूनही स्पष्ट झालेले नाही। मात्र ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदेंना एकाकी पाडण्याची रणनीती भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून आखण्यात येत असल्याची चर्चा आहे। नवी मुंबई महापालिकेत गणेश नाईकांनी स्वबळाचा नारा देत शिंदे सोबत युती नको अशी भूमिका घेतली आहे। त्यामुळे संपूर्ण राजकारणात एकच चर्चा रंगली आहे। त्यातच अंबरनाथ, कुळगाव, बदलापूरमध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस आणि भाजपमध्ये युती झाली आहे। या युतीमध्ये एकनाथ शिंदेंची शिवसेना नाही, त्यामुळे महायुतीमधील पक्षांविरोधातच शिंदेंच्या शिवसेनेला लढावे लागणार आहे। अंबरनाथ, कुळगाव, बदलापूर नगरपालिका निवडणुकीत शिंदे हे महायुतीमधून बाहेर आहेत। येथे ते स्वबळावर लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे। दरम्यान 10 वर्षापूर्वी तयार झालेल्या या नगरपालिकेची सत्ता गेल्या वेळी शिवसेनेकडे होती। शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदेंनी वर्चस्व ठेवले होते। बदलापूर, अंबरनाथमधील पदाधिकारी एकनाथ शिंदेंसोबत मोठ्या प्रमाणात राहिल्याचे चित्र होते। त्यामुळे या नगरपालिकेत पुन्हा शिवसेनेची सत्ता येणार असा विश्वास शिंदेंचे कार्यकर्ते व्यक्त करत आहे। एवढंच नाही तर अंबरनाथ, बदलापूर पालिकेत यापूर्वी शिवसेनेची सत्ता होती। त्यामुळे एकनाथ शिंदे येथे स्वबळावर लढण्याची शक्यता आहे। त्यामुळे इथे शिंदे विरुद्ध फडणवीस, पवार असे लढतीचे चित्र दिसून येईल। त्यातच अजित पवारांनी आपली ताकद वाढवत राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे अंबरनाथचे शहराध्यक्ष यांना आपल्या पक्षात प्रवेश देत त्यांच्यावर आपल्या पक्षाच्या शहराध्यक्ष पदाची जबाबदारी टाकली आहे। मात्र या महायुतीमुळे राज्याच्या राजकारणात एकच चर्चा रंगली आहे। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।